नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। युनियन बँक राशीन शाखेच्या मनमानी कारभाराविरोधात बहुजन समाज पार्टीचे उपोषण, त्या अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी, बँकेच्या विरोधात आंदोलन केल्याने बँकेत येण्यापासून रोखल्याचा आरोप। युनियन बँक राशीन शाखेतील मनमानी कारभाराच्या विरोधात बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले। तर बँकेच्या कारभाराविरोधात आवाज उठवणाऱ्या खातेधारकास बँकेत येण्यापासून मज्जाव करणाऱ्या त्या अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी करण्यात आली। बदली होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे। या उपोषणात जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ, विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब काते, दत्तात्रेय सोनवणे, सलीम अत्तार, गंगासागर सोनवणे, राजू साळवे, सूर्यकांत सोनवणे, सोमनाथ सोनवणे, अमोल वाघमोडे, सागर मदने, देवीदास ढवळे, सुनील मदने, आनंद कांबळे, तुषार पंडित, दीपक मदने आदी लोक सहभागी झाले होते। युनियन बँकेच्या राशीन शाखेतील मनमानी कामकाजाला कंटाळून व विविध प्रश्नांविषयी डिसेंबरमध्ये दत्तात्रेय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्यात आले होते। यावर शाखा अधिकारी यांनी खुलासापत्र देऊन उपोषण थांबवले होते। पत्रात दिल्याप्रमाणे अद्यापही कोणत्याही आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही। यामुळे खातेधारक असलेल्या नागरिकांना समस्या व अडचणींना सामोरे जावे लागत आहे। त्यांच्या विरोधात आंदोलन केल्याचा राग धरून वारंवार शाखा अधिकारी तसेच त्यांच्या सहकारी वर्गाने धमकावून उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप आंदोलक सोनवणे यांनी केला आहे। बँकेचे खातेधारक असलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न न सोडवता मनमानी कार्य करणाऱ्या शाखेतील अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांची बदली करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे। अन्यथा रिजनल ऑफिस समोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे। आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या समोर बहुजन समाज पार्टी कर्जत विधानसभेचे काही पदाधिकारी आणि राशीन येथील काही युनियन बँकेचे जे सभासद आहेत ते युनियन बँकेच्या विरोधामध्ये या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। राशीनमध्ये जे युनियन बँक आहे तिचे जे मॅनेजर आहेत राऊत आणि जे दुसरे अधिकारी आहेत जोगदंड, हे तिथे सभासदांना आर्वच्य भाषा बोलणं किंवा त्या ठिकाणी त्यांना जाणून मुळून त्यांची हॅरेसमेंट करणं असे प्रकार त्या ठिकाणी घडत आहेत। तसंच लोन देताना मोठ्या प्रमाणामध्ये दलालांचा वापर केला जातो आणि ज्याला खरोखर गरज आहे अशा माणसांना त्या ठिकाणी लोन नाकारलं जातं। शिवाय वेळोवेळी जाऊन देखील तिथं सभासदांची दखल घेतली जात नाही आणि यापूर्वी देखील ह्या लोकांनी त्या ठिकाणी राशीनमध्ये उपोषण केलं होतं, परंतु त्याची देखील दखल घेतली गेली नाही आणि त्यांचा जो काही मुजोरपणा आहे त्या बँक मॅनेजरचा तो गेलेला नाही आणि म्हणून बँक मॅनेजर राऊत यांना व जोगदंड यांना त्या ठिकाणी निलंबित करण्यात यावं आणि त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती कार्यवाही व्हावी म्हणून या ठिकाणी राशीन येथील युनियन बँकेचे जे सभासद आहेत ते या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्या ठिकाणी कर्मचारी दारू पिऊन बँकेत येतात असं देखील या ठिकाणी उपोषणकर्त्यांनी निवेदनामध्ये म्हटलेलं आहे। तर हा सगळा प्रकार अतिशय गंभीर असून त्या ठिकाणी दारू पिऊन कर्मचाऱ्यांनी येणं तसंच ज्येष्ठ नागरिकांना देखील त्या ठिकाणी अरेरावीची भाषा वापरली जाते आणि सभासदांचं त्या ठिकाणी हॅरेसमेंट केली जाते। या बाबीची गंभीर दखल घेऊन जे काही युनियन बँकेचे मॅनेजर आहेत आणि दुसरे अधिकारी जोगदंड आहेत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं आणि या ज्या उपोषणकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळावा अशी मी या ठिकाणी अपील करतो आणि थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत।